अमाय कधी आली हो बाई अनुपमा? कधी आली? कालच आली संध्याकाळी कांता मावशी, मी कालच संध्याकाळी आली. किती दिवसाच्या बाद आली हो माई तू? किती दिवसाच्या बाद आली? पहिले तरी 2-2, 3-3 महिन्याच्या बाद येतच होती एखाद्या आईच्या घरी. आता तर 5-6 महिन्याच्या बाद आली तू. लय दिवसाच्या बाद आली ह्या वेळेस तर. हो कांता मावशी, आता तिकडे माझ्या सासूची तब्येत काही बराबर होती नाही, तर पडली होती ते बाथरूम मध्ये, तर पाय घे मुचकला होता तिचा. त्याच्यानं मग कसं आहे, मग मी म्हटलं येईन इकडे तर मग आफत होते त्याची. यायले अजून कामावर जावं लागते, मग त्याचा टायमावर डब्बा बांधा. मग अजून घरचे कामं राहते, हे राहते ते राहते. त्याच्यानं यायलेच नाही म्हटलं. मग म्हटलं चला आता जोपर्यंत बा सासूची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत नाही जा. मग आता बरं आहे त्याला तर चला बा म्हटलं, या आता 8-15 दिवस घुमून फिरून. आईच्या घरून लय दिवसाची आठवण येऊन राहिली होती, तर येऊन गेली मग काल. बरं केलं हो बाई अनुपमा, बरं केलं. ताई माय बिचारे रोज ये आमच्या घरी संध्याकाळी आणि बसून सांगे गोष्टी. माई अनुपमा होती तर मला कामं नाही करा लागे, माई अनुपमा होती तर हातातले कामं हिसके. लय आठवण येते बाई तिले तुई. आणि जावई बुवाले नाही आणलं काय सोबत? नाही कांता मावशी, आता त्यानं कसं आहे, आता नवीन नवीन ठेका घेतला आताच, तर काम चालू आहे त्याची. आता नवीन नवीन काम आहे, तर आता काही सुट्ट्या पाडणं जमत नाही म्हणे. म्हणून मला पाठवून दिलं एकटीले. मग येईन म्हणे, मग जेव्हा न्यायला येईन तेव्हा राहीन म्हणे. मग 2-3 दिवस माई सासू आणि माईकडले संग मग येईन म्हणे, मग राहीन म्हणे 2-3 दिवस. आता सध्या कामाधंद्याचा पिरियड आहे, तर कामाधंद्याच्या पिरियडमध्ये काही सध्या जमत नाही म्हणे बाई यानं, त्याच्यानं आले नाही ते. हो ते आता त्याचंही बरोबर आहे ना. आता कामधंदा तर पहिले पाहा लागते बा. कामधंद्याशिवाय आता हे होते काय? कामधंदा तर पहिले पाहिजे आहे. हो ना मावशी, आता नवीन नवीन काम आहे त्याच्यानं आले नाही. मग येईन म्हणे, मग न्यायला येईन तेव्हा राहीन मग 2-3 दिवस. आणि मी काय म्हणतो, उद्या सकाळी ये जो मग चाय नाश्त्याले. आता सांगून देतो तुले, वाट नको पाहिजे. उद्या सकाळी तू चाय नाश्त्याला येऊन जाजो. मस्त चहा नाश्ता करू आपण घरीच. आईले बी घेऊन यायचो सकाळी सकाळी. ठीक आहे ना कांता मावशी, येऊन जाईन उद्या सकाळी. आईले घेऊन येऊन जाईन, चाय नाश्त्याले येऊन जाईन संग मग. आणि कुठे गेली तू आई? दे बरं आवाज तू आईले. आई, हो आई, कांता मावशी आवाज देते हो आई. हो आली. थांब लाव तिला थोडस. ये जराशी लवकर ये, थोडस अजून जायचं आहे मला, तिकडे काम आहे. काय हो कांताबाई, नेहमी काय तू गडबड मध्येच येतं काय? एखाद्या डावात तर फुरसत नाही येत जाय थोडीशी. लवकर ये, इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे, हेच चालू राहते ते कधी आली तर. अहो काय करता आता जीवा मागं कामच तेवढे आहे. एकटीला धावा लागते बा, इकडच्या तिकडे आणि तिकडच्या इकडे. त्याच्यानं होय. बोल काय म्हणतो ती? अहो काही नाही, मी म्हटलं बा चालशील काय फन गिनं याचाले? आता फन याचा होका होता हप्त्याभराचा. 5-6 जणी आहे आम्ही, तर मी म्हटलं बा तू चालत असेल तर तूही चालतो. कसं आहे, आता 200 रुपये रोज आहे, तर हप्त्या भरायचे 1400-1500 रुपये भेटून जाईन आपल्याला. त्याच्यासाठी आले होते. म्हटलं चालत असेल तर चालतो बा, उद्यापासून सकाळून जाऊ 7 ते 1 वाजेपर्यंत. नाही ना बाई कांता, सध्या जमत नाही बटे. आता कालच आता अनुपमा आली, आता एवढ्या दिवसाची आली माई पोरगी ना, आता मी काय कामाला जाऊ काय? तर सध्या तर नाही जमत बा. आज आता आम्ही बाजारला चाललो आणि उद्या पाहा लागेल इकडे तिकडे कुठं घुमा फिरायचं. तर सध्या नाही जमत, मग लागन तर मग सांगा तुले, तेव्हा फुरसत राहीन तेव्हा. बरं ठीक आहे, तसं करतो मग. जेव्हा वाटन तुला तेव्हा सांगून देतो, मग चाललो जाऊ. आणि काय होय, आल्याबरोबर अनुपमाच्या मागं कामं लावले काय? आल्याबरोबर लावले काय कामं तिले? कपडे आणि मपडे धुवायला बसून दिलं सकाळी सकाळी. नाही कांता मावशी, कामाची माईनं नाही सांगितले. आता मीच रिकामी बसली होती, म्हटलं बसल्यापेक्षा चला थोडंसं तेवढाच हातभार लावला का. म्हटलं काय ते इनमीन आता 2-3 कपडेत आहे, तेवढे पेडपाड करून वाळू टाकून दे, नाही बस झालं, थोडंसंच काम आहे ते. नाही मला वाटलं बा आता या माईनं तुला कामाला लावलं बा आल्याबरोबर. अहो कांता, माई पोरगी बेटी एवढी कामाची आहे का तिला कामं सांगाच नाही लागत. त्यांनी तिला मनाच नाही लागत का हे काम कर ना ते काम कर. स्वतःहून कामं करते. आता पाय बरं, आता बसली होती ते, तिला म्हटलं राहू दे मी करतो कामं. पण तरी आता तिला कामं करायची आवड आहे ना. कामं करायची आवड आहे तिले, तर बसलीच ना ते बरोबर काम करायला. चांगली सवय आहे बटे. लेकरू कसं आहे, कामधंद्याचंच पाहिजे. मग दुसऱ्या घरी गेल्यावर मग नाव बोलणं नाही येत ना आपल्याला. ते तर आहे म्हणा. चाल मग येतो बा, 1-2 बाया पाहायच्या होत्या मला, बाया पाहून येतो 1-2 आणि जातो आज कामाला फटाफट. आणि उद्या सकाळी ये जा तुम्ही दोघीच्या दोघी बी. उद्या सकाळी येऊन जा. उद्या सकाळी आपण चाय नाश्ता घरीच करू. ठीक आहे ना कांता, तसं करू. येतो आम्ही सकाळी मग उद्या. हो ठीक आहे मग. काय होते, पूर्ण टरबूज खाऊन घेते. ते टरबूज बी खाय आणि ते आंबे खाय. हा ना, त्या बापानं त्यासाठी आणले ते आंबे. ते किती घुमला बापा त्या गावरानी आंब्यासाठी. पहिले आपल्या वावरातच आंबे राहत, आपल्याला आंब्या फांब्यासाठी जामायसाठी घुमा नाही लागे. आता झाडं तुटताट झाले, आता काही आंबे नाही राहिले, जांभूळ नाही राहिले. तर गावरानी आंब्यासाठी किती घुमला त्या बाप. पूर्ण वावराचं पाणी करून टाकलं. माय पोरगी घेऊन राहिली म्हणते, माय पोरीला आंबे आवडते. मस्त गावरानी आंबे पाहिले, एवढे घुमला त्या बाप. आणि तू खाऊन नाही राहिली, खा ना ते आंबे. आपल्या इकडे भेटले नाही तर शेवटी त्या गया बुडीच्या वावरातून आणले मस्त. आणि एकदम चांगले पाडावरचेच आंबे आहे ते. आणि तायावाच्या 2-3 दिवसा पहिले तर ठेवले मस्त टेंबरूनच्या पानामध्ये, मस्त पिकून गेले. खाऊन पाय किती गोड आहे.
पोट भरलं ना आई, पोट भरलं ना. किती चारून राहिली हो तू? हा, आली तेव्हापासून हे खाय ते खाय, हा सारं खाऊ खाऊच पोट भरून राहिली. हा, एवढं पोट भरलं का बरोबर बसलं तर उठणं नाही होत माझ्याकडून. हा, एवढं चारून राहिली. एकाच दिवशी एवढं मोठं चारून काय पोट फाडशीन काय माया? हा, लय मोठं चारलं ना त्या. आता पोटात जागा राहीन तेव्हाच खाईन नाही. तूच सांग बरं. आता एवढे मोठे आंबे खाल्ले म्या, 4-5 आंबे खाल्ले. हा, ना आली तेव्हापासून ते आंबेच खाऊन राहिली. ना आता टरबूज आणलं बाबानं तर टरबूजही खात बिळली. हा, खाणं असतं चालू आहे आली तेव्हापासून. आणि तू बी निरा चारूनच चारून राहिली. पोट फोडतं का काय माहित बाबा. अहो खात जाणं चांगली. हा, खात जाणं चांगलं मस्त तनसू तनसू खावं. हा, हालत पाय बरं तुही कशी होऊन गेली. हा, पाय ना तुही हालत कशी होऊन गेली तर सगळी हालत घसरून गेली ना. म्हणतं पोटभर खातो. चांगली खात जाय मस्त तनसू तनसू. ढकलं नाही तर आरामात बसू खावा. हा, काही गडबड आहे काय का फटाफटच खाल्लं पाहिजे म्हणून? बस मस्त शांततेनं खाय आणि पूर्ण खतम करते. हा, तू बी बाबा ये आता 8-15 दिवसात मला खाऊ चांगलं मोठंच करता वाटते तू आता शांताबाई सारखं. हा, शांताबाई सारखं मोठं करता काय आता मला 8-10 दिवसातच? शांताबाई सारखं म्हणतो. शांताबाईपेक्षा चांगलं मोठं करतो आता मी तुले. हा, शांताबाई तर काहीच लठ्ठ नाही, तिच्यापेक्षा चांगला लठ्ठ करतो. हा, चांगले खात नाही ना पेत नाही, तब्येतीवर लक्ष देत नाही ना काही नाही. हा, नीरा सासूरवाडीत कामच करत राहतं. हा, एवढे मोठे कामं करायला लागते काय? काही सासूले करायला लावत जाण थोडीशी. सारेचे सारे कामं तूच करतं. हा, पडली ते बाथरूम मध्ये तर सारेचे सारे कामं तायच मागं लागले. हा, हे करणं ते करणं, यायचं करणं त्याचं करणं, कामच करत राहायशील काय? खात पेते जात जाय, आरामही करत जाय, तवा कुठं अंगाला लागते ते? नीरा कामं करत राहायशील तर काय अंगाला लागन? आता काय करता ये तूच सांग ना आता. हा, आता करा तर लागन बाबा. आता सासूरवाडीत गेली तर आता सासूरवाडीच्या जिम्मेदाऱ्या तर पूर्ण करणं झालं. आता तिथं काय आता कामं धंदे नाही करत आता कोण करण? आता तूच सांग बरं. आता मीच आहे ना तिची सून. हा, मलाच करावं लागते मग सारे कामं. आता मी नाही करणार तर कोण करणार? आता सासून होते काय? तिच्याकडून तर होतही नाही आता बरोबर. हा, बराबर तर चाललं नाही होत. आता पडली त्या दिवसपासून तर एकदमच हिचकून गेली ते. हप्त्यातून तिला दर मंगळवारी दवाखान्यात न्या, मलमपट्टी करा. हा, रोज औषध गोळ्या घ्या. आता तिच्याही मागं पूर्ण दुखणंच लागलं आता. हा, ते तर आहे म्हणावं. आता काय आता आपल्याला नाही तर कोणाला करणं आहे? आता आपणच सून आहे त्या घरची तर आपल्यालाच करणं आहे. लग्नाच्या पहिले कसं राहते बाई? हा, लग्नाच्या पहिले आता समजा आता नाही लग्न व्हायचं होतं, इथं होती मी तर लेटही उठली तर कसं आहे कोणी म्हणणार नाही बोलणार नाही. हा, काही टेन्शन नाही. आणि नवऱ्याच्या घरी राहिलं म्हणजे कसं सकाळी उठा 6 वाजता कामं करा, नवऱ्याचे कामं वेगळे, सासू सासऱ्याचे कामं वेगळे. हा, पूर्ण घर सांभाळा, हे करा ते करा, सारे कामं करूनही कधी कधी आराम करायला नाही भेटत. हा, आणि एवढं होऊनही सासू सासरे ताणे देते, कधी नवरा बोलते घरी राहतं मग काय मग कामच कोणते आहे मग तरी कामं नाही होत त्याकडून टायमावर. हा, कशी जिंदगी होऊन जाते बाई लग्न झाल्यावर. आता काय करता आता बाई? हा, आता तूच सांग. आता लागलंच आहे आता ते बाईच्या जातीला लागलंच आहे. एक डावचं लग्न झालं का माहेर तिला भुलल्यासारखं करा लागते. हा, पाहुणपण असल्यासारखं या, पाहुणे असल्यासारखं राहा आणि पाहुणचार खाणं जा आणि बाकी मग करत राहा सासू सासऱ्याचं नवऱ्याच्या घरचं. हा, हेच आहे आता बाईच्या मागं. कधी कधी असं वाटते आई का बा लग्नच नाही व्हायला पाहिजे होतं. मस्त आईच्याच घरी राहिलो असतो आपण. हा, मस्त तिथंच राहिलो असतो. हा, काहीच टेन्शन नाही. मस्त लेट उठा, कधी कामं करा नाही करा, काहीच टेन्शन नसतं राहिलं. हा, असं वाटते कधी कधी. पण काय करतं बाई? आता करणं तर आहे आता. हा, आता पोरीच्या जातीनं जन्माला आला तर एक दिवस लग्न करणं आहे. हा, मायबापाले भाऊ बंधकायले सोडून जाणं आहे. हा, मग नवऱ्याची सेवा करणं आहे, सासू सासऱ्याची सेवा करणं आहे, त्याचे कामं करणं आहे. हे लागलंच आहे आता त्याला कोण रोखू शकते? तूच सांग बरं. हा, आता करणंच आहे आता ते सगळं एक ना एक दिवस. कधी कधी तर असा लोड येते आई का कामं करू यायचं करू जीवावर येऊन जाते. असं वाटते का बा कधी माझ्या आईच्या गावले जातो आणि कधी मस्त राहतो आणि कधी नाही, असा जीव होते कधी कधी. हो ना, तर बल्ला जीव होते माया कधी कधी तर. कसं म्हणजे बल्ला कंटाळा येते, बल्ला लोड येते. हा, आठवण आली का मग राहीनच नाही होत, लय आठवणच येत राहते मग. हा, कितीक दिवसापर्यंत तर. आणि यायले म्हणा आज चालव गावले, आज चालव नाही मग आज कामं आहे मग आज हे आहे मग नवीन काम घेतलं ना हे घेतलं आणि ते घेतलं. यायच्या मागं हेच राहते. हा, काहीपर्यंत हेच करत राहावं यायच्या मतानंच ऐका लागते मग. घे काय गोष्टी नको करू एवढी इमोशनल नको हो. मस्त राह आता 8-15 दिवस, जेवढे दिवस राहायचे पूर्ण उन्हाळभर राह मस्त. हा, मस्त ते आखाडी फकाडी करून जातो. मस्त कुरवड्या पापड हे ते बनवायचं आहे ना आता आपल्याला. हा, जवाई भाऊ आलेल्या हातावरच्या शेवड्या खायच्या म्हणतं तर आता मस्त हातावरच्या शेवड्या बनवू आपण 1-2 दिवसात. हा ना, कुरवड्या पापड बनवून घेऊ. त्या सासूले बोलावजो आणि त्या नवऱ्याला बोलावजो. राहा म्हणा त्याला बी 10-15 दिवस. हा, एवढी इमोशनल होऊन राहिली. काय करतो बाई, आठवण येते आता. शेवटी मायबाप होय, भाऊ बंद होय. हा, आठवण नाही येत काय तूच सांग बरं. आता तू नवीन नवीन होती तर तुला काय आठवण नाही आहे त्या आईची, त्या बाबाची, हा त्या बहीण भावाची आठवण ये ना. मग जात होती ना तू हा पाहुणपणा. हो, तर मग आठवण आता कोणाला नाही येत बाई? तूच सांग बरं. आपल्या भाऊबंदीची मायबापाची आठवण नाही येत काय कोणाला? हा, किती काही झालं तर आपले भाऊबंद की आपले मायबाप हेच आपले राहते. हा, आठवण नाही येत काय? सगळ्यालाच आठवण येते. आणि तू एवढी इमोशनल नको, काही नाही होत ते. हा, मस्त खाय आंबे खाय मस्त. संध्याकाळी रस बनू आणि पुऱ्या बनू मस्त आंब्याचा. आणि त्या शेवड्या आहे त्या शेवड्या खाऊ लेकाले मस्त.
हा, काही टेन्शन नको घेऊ तू एवढं. बाबा कुठे गेले बाई? बाबा कुठे गेले? हा, एवढ्या वेळचे आंबे आणले त्यानं मग आणि दिसूनच नाही राहिले कुठे गेले तर. अहो ते ट्रॅक्टर पाहिले गेले. आता काय, आता नागरवाही करायचे दिवस आले ना आता. हा, आता नागरवाही करणं आहे. नागरवाही करायला आता ट्रॅक्टर फॅक्टर पाहा लागते. आता बैल खाटे होते आपले इथं, तर आपल्याला काय ट्रॅक्टर वॅक्टर सांगा नाही लागे. एखादा रोजदार सांगितलं तर हप्त्याभरात आपली नागरवाही वावर पूर्ण रेडी होऊन जाईल, नागरटी फागरटी. आता बैल जोडी आहे नाही घरी, तर याचं ट्रॅक्टर सांगा, त्याचं ट्रॅक्टर सांगा, सारे ट्रॅक्टरच सांगा लागते. आणि त्या ट्रॅक्टरच मध्ये पैसा गुंतून जाते. हो ना. तर एखादी जोडी घेऊन कोण लावतो बाबाले? घेऊन घे म्हणा एखादी जोडी मस्त चांगलीवाली. हा, 10 डाव याले त्याला मागतल्यापेक्षा टायमावर कोणी येते कोणी नाही येत. हा, घेऊन माग एखादा. अहो तर आता जमते का आता त्याच्याकडून? तुला तर माहिती आहे आता चालू त्याच्यात तो टोंगडे थकले ना. टोंगडे किती दुखते, थोडीशी चाल झाली त्याची तर टोंगडे चांगले सुजून जाते त्याचे. हा, आता की नाही जमत त्याच्याकडून. आता झालं आता होय. आता थोडी नागर वखर हे ते जमते. हा, म्हणून म्हणते आता जाऊ गेले म्हणते आता ट्रॅक्टर फॅक्टरीमध्ये पैसे. ट्रॅक्टर सांगून द्यायचं, अर्ध्या एका घंट्यात कामही होऊन जाते आणि माणसाला दगदग नाही राहत. हो, ते तर आहेच म्हणा मग आई. बस तू कर, आराम गिराम कर. मी तर थोडेसे कपडे वपडे धुवून घेतो आणि मग जाऊ आपण लेखाले संध्याकाळी मस्त बाजारात जाऊ. ठीक आहे आई. तर सांगा मग मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या संध्याकाळी नवीन भागात. आणि हो, आपलं मराठी धमाल कॉमेडी हे नवीन चॅनल आहे. या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. आणि रोज संध्याकाळी 5:30 वाजता नवनवीन व्हिडिओ येतात. तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आणि काही आमचे जुने सबस्क्रायबर्स आहे जे रोज व्हिडिओ बघतात, रोज व्हिडिओमध्ये छान छान कमेंट करतात, तर त्यांना मनापासून धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा नेहमी. चला भेटू मग उद्या नवीन भागात.